उपवास असो अथवा नसो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे केळीचे वेफर्स मस्त छान खमंग कुरकुरीत व चटपटीत होतात. तळण्या अगोदर आपण याला थोडे वाळवून घेतो, त्यामुळे ते अजिबात तेलकट होत नाही व एकमेकांना चिकटून मऊही पडत नाही. विकतच्या वेफर्समध्ये कुठल्या पद्धतीचे तेल वापरतात याविषयी आपण नेहमीच साशंक असतो. तर इतके छान वेफर्स आपण घरी बनवण्याकरता केळी कशी वापरायची, वेफर्स कसे तळायचे या सर्व गोष्टी बारकाईने बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी छाया. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळी कोणती व कशी वापरावी. तर व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे ती हिरवीगार, कच्ची व जाड असावी. हाताने जर थोडे दाबून पाहिले तर अगदी कडक असायला हवी, अशी केळी आपल्याला घ्यायची आहे. बाजारातून केळी विकत आणल्यावर जास्त दिवस न ठेवता शक्यतो त्याच दिवशी वेफर्स करावेत, कारण केळी पिकू शकते आणि जर का तुम्हाला लगेच करायला जमणार नसेल तर केळी एखाद दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात, म्हणजे ती पिकणार नाही. केळी थोडी जरी पिकलेली असेल तर वेफर्स नरम पडू शकतात किंवा त्याची चव ही गोडसर येते. आता ह्या केळ्याचे आपण साल काढून घेणार आहोत. केळ्याच्या शिरेच्या भागावर अशा उभ्या चिरा देऊन कट द्यायचा आहे. चिरा देऊन घेतल्याने साल काढायला थोडे सोपे जाते. केळ हे हाताला थोडेसे चिकट किंवा चिवट लागू शकते, म्हणून हाताला थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे हात काळे होत नाहीत. सुरुवातीची साल एकदा निघाली की बाकीची साल भरभर निघत जाते, पण काही वेळा ती नाहीच निघाली तर साल काढण्यासाठी चाकूचा किंवा अशा प्रकारे पिलरचाही वापर करू शकतात. खरं तर एका वेळी सगळ्याच केळ्यांची साल काढून घ्यायची नाही, तर एका वेळी 1 किंवा 2 केळ्यांची साल काढून घ्यायची, कारण जसजसा वेळ जातो तसतसं हे केळ काळं पडायला लागते. सुरुवातीला आपल्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, पण बाकीची साल सहजपणे अगदी हलक्या हाताने निघून येतात. इथे मी एकाच केळ्याचे साल काढून घेतलेले आहे. वेफर्स बनवण्यासाठी इथे आपल्याला एक पेपर लागणार आहे. मी हा पांढरा पेपर घेतलेला आहे व तो सिलिंग फॅन खाली येईल असा ठेवलेला आहे. या प्रकारच्या वेफर्सच्या किसणीची आपल्याला आवश्यकता आहे व या किसणीच्या सहाय्याने मी साल काढलेल्या केळीचे वेफर्स बनवून घेणार. तुम्ही बघू शकतात इझिली पटापट आपले वेफर्स बनत आहे. आता हे एकमेकांवर पडलेले वेफर्स आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेफर्स हा सुट्टा हवा. हे काम थोडे कष्टाचे होते, पण कष्टाचे फळही तितकेच छान मिळते. तर असो, सर्व वेफर्स वेगळे केल्यावर पुन्हा एका केळ्याची आपण साल काढून घेणार आहोत. सर्वप्रथम त्याची देठं काढून घ्यायची आणि कट देऊन त्याची साल काढून घ्यायची व पुन्हा वेफर्स बनवून प्रत्येक वेफर्स हा सेपरेट आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे वेफर्स बनवून घेऊ शकतात. या ठिकाणी मी 6 केळीचा वापर केलेला आहे. आता हे तयार झालेले वेफर्स आपण फुल फॅनवर 15 ते 20 मिनिट असेच वाळवणार आहोत. वेफर्सच्या कडा कागदापासून थोड्या विलग व्हायला लागल्या की हाताच्या साह्याने सर्व वेफर्सला खालीवर करा व परत 5 ते 10 मिनिटासाठी पुन्हा वाळू द्या. अशा पद्धतीने वेफर्स बनवल्याने तळणाचे काम झटपट होते व वेळही वाचतो. तसेच वेफर्स तेलकट न होता छान कुरकुरीत आणि खमंग होतात. काळजी फक्त एवढीच घ्यायची, वेफर्स खूप पण वाळवायचे नाही, थोडी हवा लागली की बास झाले. आता वेफर्सला लावण्यासाठी मसाला बनवून घेऊयात. एका बाउलमध्ये मी 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ घेतले आहे. सर्व साहित्य तुम्ही आवडीनुसार घेऊ शकतात. उपवासासाठी करणार असाल तर चाट मसाला स्किप करा. लहानांसाठी करणार असाल तर तिखटाचे प्रमाण कमी करा आणि जर का तुम्हाला वेफर्स पांढरे हवे असतील तर काळी मिरी पुडचा वापर करा. त्याची चव खूप छान लागते. त्यावेळी चाट मसाला मात्र वापरू नका. तर असो, इकडे आपले वेफर्स थोडेसे वाळलेले आहेत. गॅसवर कढई ठेवून तळायला घेऊयात. कढई तापत ठेवून त्यात तेल घातलेले आहेत. तुम्ही बघू शकतात मी फार जास्त पण तेल घातलेले नाही आहे. एवढ्या तेलात पण छान वेफर्स तळले जातात. तेल छान तापल्यावर त्यात वेफर्स हाताने सुटे करत टाकायचे आहेत. वेफर्स टाकताना गॅस फुलच ठेवा. थोडे तळून झाल्यावर गॅसची फ्लेम कमी करा व मंद आचेवर मस्त गोल्डन रंगावर छान तळून घ्या.
तुम्ही बघू शकता वेफर्सला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. आपण सर्व वेफर्स प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता यावर तयार केलेला मसाला भुरभुरून घ्यायचा आहे आणि याला छान एकसारखे करून घ्यायचे, म्हणजे मसाला छान सर्व बाजूला लागेल. तुम्हाला हाताने मसाला लावायचा नसेल तर तुम्ही तो एका बोलमध्ये घेऊन टॉस करू शकतात. याच पद्धतीने मी सर्व वेफर्स तळून व त्यावर मसाले लावून घेणार आहे. इथे माझे सर्व वेफर्स तळून झालेले आहेत. अजिबात तेलकट वेफर्स झालेले नाही आहेत. छान कुरकुरीत सुपर टेस्टी असे वेफर्स तयार झालेले आहेत. हे असे बनवलेले वेफर्स तुम्ही दुपारच्या चहासोबत किंवा डब्यात खाऊ म्हणून तसेच प्रवासासाठीही नेऊ शकतात, कारण हे हवाबंद डब्यात महिनोन्महिने छान राहतात. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद. बाय बाय.